आपल्या भारतात अनेक थोर माणसं होऊन गेली व त्यांनी त्यांचे विचार संकल्पना आपल्याला दिल्या. अशा थोर माणसांपैकी एक म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांचा जन्म उत्तर कलकत्त्यातील सिमपल्ली इथं 12 जानेवारी 1863 साली झाला. त्यांचं नाव नरेंद्र ठेवण्यात आलं. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कलकत्ता हायकोर्ट इथे वकील होते. ते सामाजिक आणि धार्मिक बाबतीत पुरोगामी विचारांचे आणि दयाळू स्वभावाचे होते. त्यांच्या आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्र पण तसाच काहीसा. दानधर्म, सर्व धर्म समभाव, तुम्ही त्यांच्या गोष्टी तर ऐकल्याच असतील. कोणीही वाटेत चालत असताना दिसलं की आपल्या जवळील साऱ्या गोष्टी दुसऱ्यास देणे सुरू. एकदा तर त्यांना ह्या गोष्टीसाठी खोलीत आईने बंद पण केलं होतं, पण तो मार्ग काही सफल झाला नाही. असे आपले हे स्वामी विवेकानंदांचे बालपण. त्यांना समाजशास्त्र, दर्शनशास्त्र, इतिहास, कला, साहित्य अशा अनेक विषयात रुची आणि गती होती. मग त्यात वेद म्हणू नका, उपनिषद म्हणू नका, रामायण म्हणू नका, महाभारत, भगवद्गीता अशा धार्मिक साहित्यात त्यांनी आपली विशेष आवड दाखवली. ते म्हणतात, रिलिजन इज नथिंग बट रिअलायझेशन. धर्मावर विश्वास ठेवू नका, त्याला अनुभवा, त्याची अनुभूती घ्या, आणि तो जर धर्म खरा असेल तर अनुभूती करून देण्याचं सामर्थ्य त्यामध्ये असलं पाहिजे. मग ख्रिश्चन, मुस्लिम, हिंदू हे सगळं बाह्य ठरतं. नरेंद्रनाथांनी आपल्या घरीच शिक्षणाची सुरुवात केली आणि नंतर ईश्वरचंद्र विद्यासागर या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते तर्कशास्त्र, पाश्चात्य तत्वज्ञान आणि युरोपचा इतिहास यांचा अभ्यास करून BA उत्तीर्ण झाले. स्वामीजींना आपल्या भारतावर जीवापाड प्रेम. भारतमाता जगज्जननी म्हणजेच आपली आई असं ते म्हणायचे. जेव्हा ते अमेरिकेत शिकागोला सर्वधर्म परिषदेत गेले असता त्यांचा साधा वेश पाहून सर्वांनी त्यांची खिल्ली उडवली. पण माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो असं म्हणून मात्र त्यांनी सर्वांचं मन जिंकून घेतलं. असाच एक प्रसंग आठवला म्हणून सांगते. जेव्हा ते अमेरिकेत गेले होते तेव्हा भगिनी निवेदितांना भेटले. त्यांनी त्यांना विचारलं, स्वामीजी तुम्ही सांगता ते योग, व्यायाम, उपासना हे सगळं मी करते, पण तुम्ही ज्याला निर्विकल्प समाधी म्हटली त्याचा अनुभव मला कधी होत नाही. तर त्यावर स्वामीजी म्हणाले की निवेदिता, तुला होणार सुद्धा नाही. आध्यात्मिक प्रगती, विकास तुझा नक्की होईल, पण तुझा देहपिंड या देशातल्या मातीतून घडलेला नाही. तुला पुन्हा जन्म ह्या मातीत घ्यावा लागणार आणि तरच तुला अनुभूती मिळेल. भारत ही भूमीच अशी आहे जिथे वसुदैव कुटुंबकम हे तत्वज्ञान असलेली माणसं होऊन गेली व आपण त्याचे वंशज आहोत. आणि ह्या नात्याने आपली काही कर्तव्ये आपल्या देशासाठी असली तर त्यात वावगं काय ठरलं? मित्र हो, तुम्ही म्हणाल की विवेकानंदांचा जन्मदिवस आणि आजचा दिवस काय संबंध? भारत सरकारने 1985 सालापासून 12 जानेवारी हा दिवस विवेकानंदांच्या स्मरणार्थ त्यांच्या जन्मदिनी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवले. स्वामी विवेकानंद एक थोर तत्वज्ञ, समाज प्रबोधक होते हे आपल्याला माहीतच आहे. पण त्यांच्या विचारातून, कृतीतून प्रेरणा घेऊन युवा वर्गाने आयुष्यात चांगल्या मार्गावर वाटचाल करावी, त्यांची तत्व समजून घेऊन ती आचरणात आणण्याचा प्रयत्न करावा, हा राष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यामागे मूळ हेतू होता. बरेचदा आपण विवेकानंदांचे विचार वाचतो, लेख वाचतो, भाषणं ऐकतो, तेव्हा आपल्याला हेच लक्षात येतं की युवकांना आयुष्याची दिशा दाखवणारे, मार्गदर्शन करणारे, ध्येयापर्यंत पोचवण्याचे बळ देणारे त्यांचे विचार नवी प्रेरणा देतात, कष्ट करण्याची नवी ताकद देतात. त्यामुळे आजही युवा पिढीकडे अशा महान व्यक्तीला आदर्श मानून त्यांच्या विचारांमधून शिकण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. चला तर मग ह्याच शुभदिनी थोड्या गोष्टी, थोड्या सवयी आचरणात आणण्याचा प्रयत्न करूयात. आपला भारत देश आधीपासूनच प्रगतिशील देश म्हणून ओळखला जातो, पण आता ह्या घडीला बाकीच्या देशांपेक्षा भारतात एक वेगळाच सामर्थ्य सगळ्यांना दिसून येतंय. ते सामर्थ्य म्हणजे अजून कोणीही नसून आजची युवा पिढी. भारतात जवळजवळ 70% लोकसंख्या ही तरुण पिढीची आहे, पण त्यातले खूप कमी तरुण आजच्या आपल्या ह्या प्रगतीला समजून घेऊन त्यावर गंभीरपणे विचार करणारे आहेत.
तुम्हाला असं नाही का वाटत की आजचे युवक कुठेतरी चुकीच्या मार्गाकडे वळले जात आहेत, जसं दारू किंवा सोशल मीडियाचा अतिरेक? भारत जरी युवकांचा देश म्हणून ओळखला जात असला तरी युवकांसमोर अनेक समस्या आवासून उभ्या आहेत. वाढत चाललेली बेकारी, गुन्हेगारी, दहशतवाद यांचे प्रमाण पाहता खरंच परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव होते. तंत्रज्ञान व इंटरनेट क्षेत्रातील वाढत्या संधी व विकासामुळे तरुणाई या क्षेत्रात अधिक ओढली गेली आहे. आजकाल आपण पेपर, टीव्ही न्यूजमध्ये पाहतो की हल्लीचे जर आपण गुन्हे पाहिले तर 44% आरोपी हे 10 ते 30 वर्ष वयोगटातले असतात. आपण तरुण पिढीने काय केलं तर आपला देश प्रगती करेल हे स्वामी विवेकानंदांनी त्या काळी सांगितलं. हे नुसतं विवेकानंदांनीच नव्हे तर महाभारतात श्रीकृष्णानेही तेच सांगितलं. स्वामी आजच्या युवा पिढीला उद्देशून म्हणतात, इफ द माइंड इज इंटेन्सली इगर, एव्हरीथिंग कॅन बी अकॉम्प्लिश. माउंटन्स कॅन बी क्रम्बल्ड इनटू एटम्स. शक्तिशाली व्हा, आनंदी व्हा, सतत चांगला विचार करत राहा. वाईट विचारांना दूर ठेवण्याचा हा एकच मार्ग आहे. म्हणतात ना, ज्याच्या मनगटात विश्व जिंकायची ताकद आहे तोच युवक. स्वामींची पूर्वीपासून रामायणावर, महाभारतावर श्रद्धा होती. त्यामधील गोष्टी ऐकूनच ते लहानाचे मोठे झाले. त्यामुळे ते म्हणतात, जगात कुठलंही काम पूर्ण करायचं असेल तर 3 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. त्या म्हणजे सत्य, आत्मविश्वास आणि ध्येय. शाळेत शिकत असतानाचा एक प्रसंग मुद्दाम सांगावासा वाटतो. तो असा की एकदा नरेंद्र त्याच्या वर्गात आपल्या मित्रांसोबत गप्पा मारत होता. बराच वेळ कोणी शिक्षक आले नसावे. गप्पा अगदी रंगात आल्या होत्या. तोच शिक्षकांनी वर्गात प्रवेश केला. वर्गात चाललेला गोंधळ आणि गोंगाट ऐकून शिक्षकांना प्रचंड राग आला. सर्व मुलांना शांत करत त्यांनी वर्ग सुरू केला. शिकवता शिकवता अचानक त्यांनी काही प्रश्न नरेंद्रच्या मित्रांना विचारले आणि त्यांना त्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देताच येईना. हे पाहून गुरुजी चिडले. मग आजचा गोंधळ आणि आताचा प्रकार त्यांचा क्रोध वाढण्यासारखा होता. अंततः त्यांनी नरेंद्रला प्रश्न विचारला आणि नरेंद्रने अगदी अचूक उत्तर दिल्याचे पाहून गुरुजींना खूप चांगले वाटले. ज्या मुलांना उत्तरं देता आली नाही त्यांना शिक्षकांनी दंड केला. नरेंद्र लगेच पुढे सरसावला. गुरुजींना हा प्रकार समजेना. गुरुजींनी नरेंद्रला विचारताच नरेंद्र अगदी साध्या आणि विनम्रतेने म्हणाला, गुरुजी, मगाशी मीही माझ्या ह्या मित्रांसोबत दंगा करत होतो, त्यामुळे हा दंड मलाही तितकाच लागू होतो. ह्या एवढ्याशा पोराकडून असा सांघिक विचार पाहून शिक्षकांना त्याच्याबद्दल प्रचंड आदर वाटला. मित्रहो, आज आपल्यातला प्रत्येक जण फक्त स्वतःपुरतं जगतो, स्वतःला सांभाळतो, वाईट घटनांपासून वाचतो. अर्थात दुसऱ्यामुळे स्वतःला त्रास वाटून घेत नाही, दुसऱ्याच्या दुःखात स्वतःला वेगळं करतो. पण विवेकानंदांनी अशा कितीतरी सद्विचारांची आणि सद्भावनेची शिदोरी आपल्या युवा वर्गाकडे सुपूर्द केली आहे, ज्याचं आपण आचरण केलं तर आज प्रत्येक युवक या देशाला प्रगतीपथावर नेईल हे नक्की. स्वामीजींचं म्हणणं असं की टेक अप वन आयडिया, मेक दॅट वन आयडिया युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लिव्ह ऑन दॅट वन आयडिया. Let the brain, muscle, nerves, every part of your brain, body be full of that idea and just leave every other idea alone. This is the way to success. ध्येय निश्चित करा, त्याचीच स्वप्न बघा. तुमच्या रक्ताचे कण अनकण त्याने भरून टाका, तरच तुम्ही परिवर्तन आणू शकाल आणि हाच खरा मार्ग आहे. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण एकाग्र चित्ताने करतो तेव्हा त्याला होण्यापासून आपल्याला कोणीही हरवू शकत नाही. असाच एक किस्सा आठवला. एकदा स्वामीजी अमेरिकेत भ्रमण करायला गेले असता त्यांनी तिथं 4-5 मुलं नदीवर तरंगणाऱ्या अंड्याच्या कवचावरती बंदुकीने नेम धरून गोळ्या मारण्याचा प्रयत्न करताना दिसली. नेमबाजी चांगली नसल्याकारणाने त्यांचे नेम कवचावर बसत नव्हते. ते पाहून स्वामींना हसू आलं. त्या मुलांना राग येऊन त्यांनी बंदूक स्वामीजींना दिली. स्वामीजींनी एक एक करत सगळ्या अंड्यांच्या कवचावरती नेमबाजी करून उडवून दिली व ते म्हणाले की जर आपलं ध्येय ठरलेलं असेल, निश्चित असेल, तर त्यावर एकाग्र चित्ताने विचार करून निर्णय घ्यावा, तो कधीच चुकणार नाही. स्वामी विवेकानंदांबद्दल जेवढं बोलाल तेवढं कमीच आहे. पण हो, मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या
त्यावर नक्की लक्ष द्या. अजून एक श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज सांगतात, अदृश्यातून ईश्वरतेचा हात दयामय पुढती येतो, मृतमातीतून अलौकिकाचे करण्या सिंचन, वांझपणातून फुलवायास्तव नवीन जीवन, नव्या प्रकाशी जागृत करण्या मेलेले मन. रूप असे हे, शब्द असा हा, तेज असे हे जगास देतो, तेज असे हे जगास देतो.